नमस्कार. पोलीस भरतीची तयारी जोरात सुरू असेल हो ना. आणि तयारी म्हटलं की बुद्धिमत्ता चाचणी आलीच. आणि त्यातले हे घड्याळावरचे प्रश्न. अनेकांना हे प्रश्न बघितले की अक्षरशः डोकं गरगरायला लागतं. पण आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण अशा काही जबरदस्त युक्त्या, अशा काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत की त्यानंतर हे प्रश्न एकदम सोपे वाटायला लागतील. चला तर मग सुरू करूया. हो ना, अगदी बरोबर. परीक्षेच्या हॉलमध्ये आधीच तणाव असतो, वेळ कमी असतो आणि त्यात हे तास काटा, मिनिट काटा, त्यांच्यातला कोन, आरशातली वेळ हे सगळं बघून आणखीनच गोंधळ उडतो. आपल्याला वाटतं की यात खूप वेळ जाईल, पण खरं सांगते, याच आवाहनाला आज आपण संधीमध्ये बदलणार आहोत. आज आपण काय करणार आहोत माहितीये? आपण हे जे अवघड वाटणारे प्रश्न आहेत ना, त्यांना अगदी सोप्या तुकड्यांमध्ये तोडणार आहोत. मी तुम्हाला काही जादूची सूत्र आणि सोप्या युक्त्या सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही काही सेकंदात उत्तर काढू शकाल. मग तयार आहात का या घड्याळाच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी? चला बघूया. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सगळ्यात जास्त वेळा विचारला जाणारा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये नेमका कोण किती अंशाचा आहे हे कसं शोधायचं. आणि हे बघा, हा प्रश्न काही मी मनाने तयार केलेला नाहीये. हा थेट अहमदनगर पोलीस भरती 2023च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न अगदी सरळ आहे. 4:30 वाजता म्हणजे 4:30 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल. आता हे कसं सोडवायचं ते पाहूया. तर या प्रकारच्या कोणत्याही प्रश्नासाठी हे एकच जादूचं सूत्र लक्षात ठेवायचं. हे सूत्र म्हणजे आपलं ब्रह्मास्त्र आहे असं समजा. सूत्र आहे कोन बरोबर 30 गुणिले तास वजा 5.5 गुणिले मिनिटं, म्हणजे 30h वजा 5.5 m. इथे h म्हणजे तास आणि m म्हणजे मिनिटं. आणि हे 5.5 बघून घाबरू नका. ते म्हणजे फक्त 5.5 किंवा आपण त्याला 11/2 असे लिहू शकतो. कॅल्क्युलेशनसाठी जे सोपं वाटेल ते वापरा. हे एक सूत्र फक्त लक्षात ठेवलं ना की या प्रकारचा कोणताही प्रश्न आला तरी उत्तर हमखास बरोबर येणार. चला आता हे सूत्र वापरून बघूया. आपल्याला वेळ दिली आहे 4:30 म्हणजे hच्या जागी आपण 4 ठेवणार आणि mच्या जागी 30. तर पहिली पायरी 30 गुणिले h म्हणजे 30 गुणिले 4. उत्तर आले 120. दुसरी पायरी 5.5 गुणिले m म्हणजे 5.5 गुणिले 30. ह्याचा गुणाकार येतो 165. आता आपल्याला 120 मधून 165 वजा करायचे आहेत. उत्तर येतं वजा 45. पण एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कोन कधीही ऋण म्हणजे निगेटिव्ह नसतो. त्यामुळे जरी उत्तर वजा 45 आलं तरी आपलं खरं उत्तर आहे 45 अंश. पाहिलं किती सोपं आहे? कोण काढायला तर आपण अगदी व्यवस्थित शिकलो. आता घड्याळाच्या प्रश्नांमधला दुसरा मजेशीर आणि तितकाच महत्वाचा प्रकार पाहूया. आणि तो म्हणजे आरशातील प्रतिमेचा. चला बघूया त्यात काय गंमत आहे. तर विभाग 2 आहे आरशातील प्रतिमेची युक्ती. परीक्षेत हमखास यावर प्रश्न असतो. कधी आरशात दिसणारी वेळ दिलेली असते आणि खरी वेळ विचारतात, तर कधी खरी वेळ देऊन आरशातली वेळ विचारतात. पण काळजी नसावी. यावर एक इतकी सोपी युक्ती आहे की तुम्ही चकित व्हाल. हा प्रश्न पहा, सोलापूर शहर पोलीस भरती 2023 मध्ये विचारला गेला होता. आरशात बघितल्यावर 3:15 दिसतायत, तर मग खऱ्या घड्याळात किती वाजले असतील? आता विश्वास ठेवा, जी युक्ती मी सांगणार आहे ती वापरल्यावर हा प्रश्न सोडवायला 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ अजिबात लागणार नाही. तर या प्रकारच्या प्रश्नांसाठी फक्त एक जादुई संख्या लक्षात ठेवायची आहे आणि ती संख्या आहे 11:60. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 11:60. आता 11:60 म्हणजे काय तर बरोबर 12 वाजले. आपल्याला फक्त दिलेली वेळ या संख्येतून वजा करायची आहे. मग ती आरशातील असो किंवा खरी असो, उत्तर लगेच मिळेल. चला तर मग आता हा प्रश्न सोडूया. आपली जादुई संख्या आहे 11:60. त्यातून आपल्याला वजा करायचे आहेत 3:15. चला वजाबाकी करूया. 60 मिनिटांमधून 15 मिनिटं गेले, किती उरले? 45 मिनिटं. आणि 11 तासांमधून 3 तास गेले, उरले 8 तास. म्हणजे आपली खरी वेळ काय आली? 8:45. आहे की नाही एकदम सोपं आणि जलद? यासाठी पेन पेपरची पण गरज नाही. मनातल्या मनात हिशोब होईल इतकं हे सोपं आहे. आत्तापर्यंत आपण ज्या घड्याळांबद्दल बोललो ती एकदम परफेक्ट होती, बरोबर वेळ दाखवत होती. पण विचार करा,
काय होईल जेव्हा घड्याळच मुळात हळू किंवा जलद चालत असेल? हो, परीक्षेमध्ये असेही प्रश्न हमखास विचारले जातात जे आपला गोंधळ उडवू शकतात. पण त्यावरही उपाय आहे. तर आपला तिसरा विभाग आहे जलद किंवा हळू चालणारी घड्याळे. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय होतं की एक घड्याळ प्रत्येक तासाला काही सेकंद किंवा मिनिटं पुढे जातं किंवा मागे पडतं आणि मग आपल्याला काही दिवसांनी ते कोणती वेळ दाखवेल हे शोधायचं असतं. हा रायगड पोलीस भरती 2023 मधला प्रश्न पहा. प्रश्न वाचायला मोठा आणि थोडा गुंतागुंतीचा वाटतो, पण तो तसा अजिबात नाही. एक घड्याळ आहे जे प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जातंय. सोमवारी सकाळी 11 वाजता ते बरोबर लावलं तर येत्या शनिवारी सकाळी 11 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? चला, याला एकदम सोप्या पायऱ्यांमध्ये तोडून सोडूया. सगळ्यात आधी आपल्याला एकूण किती तास झाले ते काढावं लागेल. सोमवार सकाळी 11 ते शनिवार सकाळी 11 पर्यंत, म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे पूर्ण 5 दिवस झाले. एका दिवसात 24 तास, म्हणजे 5 दिवसांचे किती तास झाले? 5 गुणिले 24 म्हणजेच 120 तास. आता आपल्याला दिलंय की प्रत्येक तासाला घड्याळ 4 सेकंड पुढे जातं. तर 120 तासात ते किती पुढे जाईल? त्यासाठी 120ला 4ने गुणूया. उत्तर आलं 480 सेकंड. आणि 480 सेकंड म्हणजे किती मिनिटं? त्यासाठी 480ला 60ने भागूया. उत्तर आलं 8 मिनिटं. याचा अर्थ शनिवारी सकाळी जेव्हा खऱ्या घड्याळात 11 वाजले असतील तेव्हा हे घड्याळ 8 मिनिटं पुढे असेल आणि 11 वाजून 8 मिनिटं ही वेळ दाखवेल. झालं. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हेच तर्कशास्त्र हळू चालणाऱ्या घड्याळासाठी सुद्धा लागू होतं, फक्त एका लहानशा बदलासह. जर घड्याळ मागे पडत असेल तर आपण एकूण गमावलेली वेळ काढतो आणि ती अंतिम वेळेतून वजा करतो. म्हणजे घड्याळात जलद असो किंवा हळू, पद्धत तीच राहते. फक्त बेरीज करायची की वजाबाकी एवढंच ठरवायचंय. चला, आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि एका रंजक प्रकाराकडे वळूया. विभाग 4. जेव्हा काटे एकमेकांना ओलांडतात, म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा दिवसभरात एकमेकांना किती वेळा भेटतात किंवा ओलांडतात यावरचे प्रश्न. हा प्रश्न नवी मुंबई पोलीस भरती 2023 मध्ये आला होता. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या काळात मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून पुढे जाईल. आता हे मोजत बसायचं का? अजिबात नाही. याचं उत्तर देण्यासाठी एक साधा नियम आहे जो आपण आता शिकणार आहोत. तर हा नियम अगदी सोपा आहे, नीट लक्षात ठेवा. मिनिट काटा साधारणपणे प्रत्येक तासाला एकदा तास काट्याला ओलांडतो. पण यात एक ट्विस्ट आहे, एक अपवाद आहे, आणि तो म्हणजे 11 ते 1 या 2 तासांचा कालावधी. ह्या 2 तासात दोन्ही काटे फक्त एकदाच, म्हणजे ठीक 12 वाजता एकमेकांना भेटतात किंवा ओलांडतात. याच एका अपवादामुळे परीक्षेत अनेक जण चुकतात, पण तुम्ही नाही चुकणार, कारण तुम्हाला हा नियम आता माहीत आहे. चला, आता हा नियम वापरून आपला प्रश्न सोडवूया. वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 2. चला टप्प्याटप्प्याने मोजूया. 10 ते 11 या एका तासात एकदा ओलांडेल. त्यानंतर 11 ते 1 हा आहे आपला अपवादाचा वेळ, त्यामुळे या 2 तासांमिळून फक्त एकदाच ओलांडेल. आणि मग 1 ते 2 या एका तासात पुन्हा एकदा ओलांडेल. म्हणजे एकूण किती वेळा झालं? 1 अधिक 1 अधिक 1. उत्तर आलं 3 वेळा. पाहिलं? नियम माहीत असेल तर उत्तर काढणं किती सोपं आहे. तर मंडळी, आज आपण घड्याळावरील प्रश्नांचे 4 महत्त्वाचे प्रकार पाहिले आणि त्यांच्या एकदम सोप्या युक्त्या सुद्धा शिकलो. चला, परीक्षेच्या आधी उजळणीसाठी या सगळ्या युक्त्या एकाच ठिकाणी पुन्हा पाहूया, म्हणजे त्या कायमच्या लक्षात राहतील. ही स्लाईड म्हणजे तुमच्यासाठी एक परफेक्ट चीटशीट आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. काट्यांमधील कोण काढायचा असेल तर सूत्र आहे 30H वजा 5.5M. आरशातील प्रतिमेचा प्रश्न असेल तर जादुई संख्या 1160 मधून वजा करा. घड्याळ जलद किंवा हळू चालत असेल तर एकूण वेळेतला बदल काढून तो मिळवा किंवा वजा करा. आणि काटे एकमेकांना किती वेळा ओलांडतात हे विचारलं तर प्रत्येक तासाला एकदा, पण 11 ते 1 या 2 तासांत मिळून फक्त एकदा. हे 4 नियम लक्षात ठेवले की घड्याळावरचा कोणताही प्रश्न सुटणारच. बरं, आज आपण 4ही महत्त्वाचे प्रकार शिकलो. पण हे विश्लेषण संपवण्याआधी तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी एक शेवटचं आव्हान. हा प्रश्नसुद्धा थेट सोलापूर पोलीस भरती 2023च्या पेपरमधूनच आहे. विधान असं आहे की एका दिवसात म्हणजे 24 तासात तास आणि मिनिट काटे 44 वेळा काटकोन करतात. आता तुम्हाला काय वाटतं, हे विधान खरं आहे की खोटं? विचार करा. एक छोटीशी हिंट देतो. प्रत्येक तासात साधारणपणे 2दा काटकोन होतो. या माहितीच्या आधारे उत्तर शोधण्याचा प्रयत्न नक्की करा.
यासारख्याच आणखी युक्ती आणि विश्लेषणासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.